हाय गाईज, वेलकम टू डेली ब्लॉगिंग डे 102 सॉरी. सो आता एक बातमी कळाली पण ती सांगू नाही शकत, पण त्याच्यामुळे ठीक आहे. पण आता एक सांगतो की आता आपण सो हाय गाईज, डेली ब्लॉगिंग डे 2 तर आज परत मित्र भेटलाय. हाय बोल भावा. हाय. एक्झाम वरून आलोय आम्ही. आणि एक्झाम कसा गेला? एक्झाम जरा मीडियम साईड गेलाय, म्हणजे एकदा पण बोलू शकत नाही. साईड वेज गेलाय आता, म्हणजे स्टॉक मार्केट वाला आहे तो. त्या साईडवर मिड वेज साईड वेज करतोय तो. ओके मध्ये म्हणजे येऊ त्या साईडला पकड जरा गाडी. येऊ पण शकतो आणि नाही पण येऊ शकत. तर चालत मलाच विषय, कारण की पेपरचं कसं आहे, आम्ही 40 मार्काच्या वर लिहून आलोय, म्हणजे 50 पकडून चाला असं आम्हाला वाटतंय. पण टीचर लोक जे करतील ते चेकिंग वर आहे सगळं त्यांच्या. असंच विषय, कारण की 20 मार्काचं लिहाल तेव्हा 10 मार्क भेटतात, तसं आमच्या कॉलेजचा रूल आहे. तसाच विषय. आता बघू काय होतं काय नाही. तर तुला काय म्हणायचं आहे? आमचे 100 व्हिडिओ झाले, तू बघितलं ना ते? हा, 100 वीकचं आवलीवर आम्ही त्यांचे कॉंग्रॅच्युलेशन करतो. आता म्हणजे व्लॉगच करतो आम्ही. 100 व्लॉग्स कम्प्लीट झाले. डे 1 डे 2 3 पासून व्लॉग्स बघतो. त्याच्यामध्ये माझे पण व्लॉग्स आहेत अर्धे. मिक्समध्ये गेला तर बघा तुम्हाला भेटतील. छोटे छोटे आहेत, क्लिप्स आहेत त्याच्यामध्ये. आणि एक मोठी आमची उज्जैनची पण आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला अरे उज्जैनची मी टाकली नाही रे, सगळेजण आहेत त्याच्यामध्ये. हो बरं. उज्जैन नंतर मी डेली ब्लॉगिंग चालू केलं, त्याच्यामुळे मी उज्जैनचं ते टाकू नाही शकलो बाय द वे. नाही तर उज्जैनच्या ट्रिपमध्ये हे सर्व आले असते त्या ब्लॉगमध्ये, तर तुम्हाला सगळ्यांना भेटलो असं त्यामध्ये पुरा. म्हणजे पूर्ण एक्झाम ब्लॉगमध्ये हा आहे, रोहित आहे, अजून जे म्हणजे फ्रेंड्स अँड फॅमिलीज आहेत त्यांच्यामुळे आपण ब्लॉग करतोय. आणि हे पण आपल्याला सपोर्ट करत होता, म्हणून बाकी काय नाही. तुला काय म्हणायचं अजून? काय नाही, आपल्या बँकेचं डीडी आपलं एक काम बाकी आहे अजून. तो त्याला द्यायचा आहे. डीडीचं काम बाकी आहे, डीडी आता प्रस्थापित करणार आहे. डीडी देऊन ठेवायला, लक्षात ठेव. डीडी देणार आहे आता. दाखव डीडी, दाखव भाई. डीडी पर्स मध्ये घेऊन फिरतोय. पर्स मध्ये आता डीडी आपला आहे. तो डीडी परचेस मारायचा कुठे गेला? एक सांगतो तुम्हाला मित्रांनो, हा बघा आपला डीडी दाखवू नको, कुठलं काय दाखवू नको असं नाही. हा बघा असा डीडी आहे आपल्याकडे. तर डीडी आता मी याच्याकडे प्रस्थापित करत आहे. माझे 1150 रुपये अटकलेले आहेत आता हे भेटणार नाहीत बाबा. ते भेटतील. काय करा तुम्ही, सीधा पुढच्या वर्षी आणि त्या पुढच्या जन्मी या, त्यावेळी तुम्हाला भेटतील. धन्यवाद. ते आता त्याला त्याची बँकेत जाऊन त्याला. मी काय बोलतोय बाबा, आता आपण जेव्हा उज्जैनला गेलो तेव्हा आपण डिसाईड केलं होतं काय, फिरायला जायचं बरोबर. तर आता मोड इंडिगो करून फेस्टिवल येत आहे, त्याच्यामध्ये आपली ग्रुप जाणार आहे. तर आपण सबस्क्रायबर लोकांना घेणार आहे. पण मी हर एक ब्लॉगमध्ये मला सांगावं लागेल, कारण की नवीन कधी कुठला ब्लॉग बघून तुम्ही याल मला माहिती नाही. त्याच्यामुळे हर एक ब्लॉगमध्ये सांगावं लागेल. जोपर्यंत मोड इंडिगो येत नाही तर कमेंट करा, आय मीन करा, बस एवढंच लिहायचं आहे. आणि इंस्टाग्रामला जाऊन पण तेवढंच टाकायचं आहे. कुठे तुमची मर्जी असेल तिथे टाका, आपण तुम्हाला घेऊन जाणार. जबाबदारी आमची, लेखी पत्र लेखत काय बरोबर ना. फक्त वेळेखाली करायची नाही. आणि 2-3 आहेत ती भेटल्यावर सांगेन काय नाही करायचं ते. म्हणजे टर्म्स अँड कंडिशन थोडेफार असतील, कारण की कसं आहे आमची गँग थोडी आहे ना पासपा उसपूस आहे, बाकी काय नाही. ते मी तुम्हाला रिअलिटी दाखवली ना आमची गँगची. टोल नाही भरत, काय नाही भरत, सीधा रुबाब देऊन जातात. आपल्याला बघा मित्र काय आहे, पण तो आता समोरून जात आहे. गायकवाड म्हणून आपल्याकडे मित्र आहे, एक्झाम मध्ये सोबत होता. तो लवकर उठून गेला. अरे त्याला पेपर एक्झामला येतो का मला कळ ना. तो येतो, बसतो 2 मिनिटं माझ्याकडे बघतो, ह्याच्याकडे बघतो, त्याकडे बघतो, भेटला नाही निघून जातो. म्हणजे पेपर लिहितो का नाही काय त्यालाच माहिती आता. म्हणजे भेटला नाही म्हणजे चीट. ते पण सांगून ठेवतो, करतो आम्ही कॉपी, नाही असं नाही. तुम्ही पण करतो असेल, लहानपणी केलं असेल काय. वाला जो रहेगा उनको कोडिंग बिडिंग रहता है, तो अभी वो AI से हो जाता है. पर हम लोग का केमिकल इंजीनियर का कुछ भी लाओ, AI से होएगा ही नहीं. वो कंसेप्ट क्लियर नहीं होगा जब तक हम नहीं करेंगे, तब तक क्लियर नहीं होगा. होएगा ही नहीं. इधर से प्रोसेस फ्लो जाने का और आने का ये लगा के देने दो. सिर्फ वो कैलकुलेट करके देगा, उसकी बाकी का प्रोजेक्ट मैनेजमेंट हम लोग करते हैं, याद रखो. मैनेजमेंट और उसको प्रोडक्शन को मतलब लार्ज क्वांटिटी में इतना लाना है. और अभी इतना प्योरिटी के साथ तो कंपनी को प्रॉफिट भी देना. मतलब इंजीनियरिंग में टफ सबसे केमिकल इंजीनियरिंग बोला जाता है. और अभी AI आया है, पर AI सीखोगे तो अच्छा ही है तुम्हारे लिए, क्योंकि फ्यूचर में वही चलेगा, AI और इलेक्ट्रिकल. पर देखते, होप सो. चल पा, चलो सो गाईस आता ह्याला जायचं होतं, पण बोलता बोलता माझ्या घरापर्यंत आला. तर ह्याला इथे सोडू आणि कल्याणच्या रिक्षामध्ये बसून याला रवाना करू. चल जा, कल ठीक आहे, छू. तर भावाला बाय करा भाई. आणि मोड इंडिगोला येशील का सुट्टी भेटलं? सुट्टीचं तर बघूया जरा. आम्ही इथं थोडं हे होतो
जरा सुट्ट्यांचं आमचं जरा 50 दिवस असं वाटतंय तुला डार्क सर्कल आलेत रे. आहेत त्यामुळे थोडंसं एवढी नाईट मारायला लागलायस. नाईट नाही, नाईट आत्ताच झालं जस्ट चालू. चलो मिळते. बाय 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 बाय. चावी खोला तुम्ही. हो हो. चलो पीस आउट. बाय बाय बाय.